नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, घराच्या रचनेपासून त्यातील वास्तूबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्यात। वास्तुशास्त्रानुसार घराची रचना आणि त्यातील वस्तू यांचा परिणाम सुख, समृद्धी आणि प्रगतीवरती होत असतो। वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघराबद्दल काही नियम सांगितण्यात आलेत। चपाती किंवा भाकरी करण्यासंबंधित देखील काही नियम आहेत। चपाती करताना पहिली चपाती गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी केली जाते आणि आजही हिंदू धर्मामध्ये ही परंपरा बऱ्यापैकी पाळली जाते। किचनमधील काही गोष्टी कशा ठेवाव्यात त्याबद्दलही नियम आहेत। या वस्तू योग्यरित्या न ठेवल्यास घरावरती संकट, धनहानी होऊ शकते। तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की किचनच्या ओट्यावरती किंवा स्लॅबवरती चपाती लाटणं शुभ आहे की अशुभ। मित्रांनो, आज प्रत्येक घरामध्ये मॉड्युलर किचन आहे, त्यामुळे नवीन पिढीचे तरुण तरुणी या किचनमध्ये एकत्र स्वयंपाक बनवण्याचा आनंद घेत असतात। मॉड्युलर किचन असल्यानं किचनचा स्लॅब इतका गुळगुळीत असतो की चपाती किंवा भाकरीसाठी ते एकदम परफेक्ट असल्याचं मानलं जातं। पण या स्लॅबवरती चपाती बनवणं हे वास्तुशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ हे पाहूयात। मित्रांनो, स्वयंपाकघरामध्ये वापरली जाणारी रोलिंग पिन सुख समृद्धीचा कारक मानली जाते। चकला, बेलन राहू केतूशी संबंधित असतो। या कारणांमुळे दोन ग्रहांचा प्रभाव घरामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो। याचमुळे चकले आणि बेलन खरेदी करताना या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी देखील लक्षात ठेवायला हव्यात। त्याचप्रमाणे त्याचवेळी चपाती लाटताना चकला आणि बेलनचा वापर खूप महत्त्वाचा मानला जातो। असं अनेकदा मानलं जातं की चपाती बनवताना या दोन्हींचा वापर केल्यास घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदते। परंतु तुम्ही चकला आणि बेलन न वापरता स्लॅबचा वापर केल्यास चपाती छान आणि गोल होईल देखील, परंतु त्याचा परिणाम घरातील सुख, शांती आणि समृद्धीवरती देखील पाहायला मिळेल। या तीनही गोष्टींचा त्याच्यावरती नकारात्मक परिणाम होतो। काही समजुतींनुसार स्वयंपाकघरामध्ये चकले आणि बेलन वापरून चपाती लाटल्यास घरामध्ये समृद्धी येते आणि राहू केतू सारख्या ग्रहांच्या प्रभावापासून आपलं संरक्षण होतं। त्यांचा योग्य वापर केल्यास घरातील वातावरण हे संतुलित राहण्यास मदत मिळते। चपाती लाटण्यासाठी चकला आणि बेलन विशेष महत्त्वाचा असतो। घराच्या सुख समृद्धीसाठी हे अत्यंत शुभ मानलं जातं। चपाती लाटताना चकला आणि बेलनचा वापर केला नाही तर घरामध्ये गरिबी आणि पैशांची कमतरता होऊ शकते। याशिवाय अन्न आणि समृद्धीची देवी मानल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा मातेचीही कृपा आपल्यावरची कमी होईल। याउलट जर चपाती किंवा भाकरी स्लॅबवर लाटली तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। हे घरातील अशुभ ग्रहांना प्रभावित करतं, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या यशावरती आणि कल्याणावरती विपरीत परिणाम होत असतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं किचनचा स्लॅब जरी कितीही गुळगुळीत असला, त्यावरती तुम्ही चपाती जरी छान लाटू शकत असाल तरीही तुम्ही कधीही पळपोट आणि लाटणं याशिवाय चपाती किंवा भाकरी लाटू नये हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।